तुला भेटायचं होतं. अरे बस क्या पगली रोल आहे की क्या. काय? हा ओ माय गॉड. सो बरंच अंतर आहे. तुझ्या वयाचा कसा अंदाज लावायचा? नाही माझा अजून एक आवडतो फूड आहे चहा चपाती तू. अरे भाई. वा कमाल रगडा गरम आता जरा लागायला लागलाय. पण अतुल एक म्हणजे डीएम्स तुला येतात का असे मुलींचे लुक्स वरून? नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल प्रेझेंट्स टुडे स्पेशलच्या आजच्या भागात आपण आलोय पुण्यात आणि पुण्यात आल्यावरच पावसाने जोरदार स्वागत केलंय. पण एका खास व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. खरं तर तो पुण्याचाच आहे आणि पुण्यातली काही खाण्याची ठिकाणं तो आपल्याला फिरवणार आहे. भेटूया अभिनेता अतुल कुडले, जो देऊळबंद 2 मधून सगळ्यांच्या भेटीला आला आणि सध्या शुभश्रावणी या मालिकेत तो विलन साकारतोय. पण मुळात तो कसा आहे, फूडी आहे का, आणि त्याचे आवडीचे अड्डे आज आपण एक्सप्लोर करूया. भेटूया अतुलला. ऑलरेडी तो आलाय आणि मला उशीर झाला थोडा. हाय हॅलो, अतुल. अतिशा समजू शकतो मी का उशीर झालाय, कारण का पुण्यामध्ये आमच्या Yes. जरा थोडीशी गर्दी आहे. फक्त म्हणजे मुख्यमंत्री साहेब पुण्यामध्ये आलेले आहेत. आज तिरंगा रॅली आहे, Yes. त्यामुळे सॉरी थोडं तुला गर्दीचा विषय अगदीच लागला असेल. समजू शकतो, पण स्पॉटलाइट मध्ये उभा आहेस. अरे मस्त, है ना? ती सवय मला घ्यायची, लाईट घ्यायची म्हणजे काय विषय नाही. खूप शिव्या खाल्ल्यात ना, त्यासाठी ते आता पाहिजे तिथे लाईट येतोच बरोबर. येस, पण इथे FC रोडला आल्यावर ना खूप जास्त बिझी आहे ही स्ट्रीट. हो असं म्हणजे राईट मुंबईचं फॅशन स्ट्रीट तसं इथे FC रोड स्ट्रीट असं आहे ना? एक्झॅक्टली परफेक्ट. बरं, आज खरंय. आपण वाडेश्वरला आलोय. Yes, बरोबर बोलते ना मी? वाडेश्वर. वाडेश्वर. सो तुझे अड्डे सगळे आम्हाला एक्सप्लोर म्हणजे सांगच तू. आणि नक्कीच. खूप गप्पा मारायच्यात, कारण का विलन साकारलेस. आता ही दोघं तिघे येऊन त्याला विलन साठी हो, बोलून हो, गेले. हो. शुभश्रावणी मध्ये खतरनाक काम करता वगैरे. आणि प्रवीण सर हे बोललेले खतरनाक विलन आहे, पण एक्झॅक्टली स्वामींचा लाडका आहे. लाडका आहे एक्झॅक्टली. सो आपण गप्पा मारूयात, जाऊयात ना येस वाडेश्वर. येस थँक्यू. चलो. Summer starts light. सो येस, काय तुझी युज्युअल ऑर्डर असते ते आपण ऑर्डर देऊया. 100% आणि गप्पा मारूया. नक्कीच. मला इथे आईस फिल्टर कॉफी दिसते, तर मी ती घेईन. अरे खूप छान असते. नक्कीच, म्हणजे ती स्पेशलच आहे त्यांची. नाहीतर आपण एक काम करू, रागी डोसा ऑर्डर करू, आईस्ड कॉफी करूया, आणि बाकी मग आपण बघूया दुसरीकडे. हा चालेल, ठीक आहे, तसं करूया. ऑर्डर कोण घेणार? तू घेणार? देऊ ऑर्डर. हा. एक रागी डोसा, आईस कॉफी, फिल्टर कॉफी, ओके, आणि एक पाणी बॉटल घे बिस्लेट साधी. सो आपण तसे आज खूप काही खाणार आहोत. हो. जेवण झालंय का तुमचं? नाही, मी कोणाचं? खास यासाठी म्हणतात ना तिकडे पण ऑफर केलेलं, पण म्हटलं की नाही यार पण मग अतुल तुमचा सोबत- दिवसभर उपवास नाही, घडलाय ठीक ते. आहे, चलतंय. तुला भेटायचं होतं ना. अरे बस क्या पगली रोल आहे की क्या. स्वामींचा लाडका आहेस तू, मग अरे काय. 100% आणि स्वामींचीच कृपा आहे, आणि ती कृपा दृष्टी अशी चालू Yes. चालू 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 राहणार आहे. Yes, कारण का मला अगदी. खूप काही दिलंय स्वामींनी. म्हणजे खरं सांगायचं तर तुला सांगू का, मी नव्हतो एवढा स्वामी भक्त, आणि काय माहिती, म्हणजे ते ऑटोमॅटिकली होत हो, ते गेलं आणि अचानक स्वामींनी होतं. ते करून घेतलं माझ्याकडनं. सो मग मला पटलं की नाही, हे सगळं आहे कुठेतरी लिहिलेलं आहे, आणि शेवटी कर्म आपले नाही पण आपल्या आई वडिलांचे. Correct. सो तो मॅटर करतो. येस, मी एका पोस्ट मध्ये लिहिलेलं पण आहे, म्हणजे हो. आई वडिलांचे कर्म आणि स्वामी भक्ती, अगदी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अगदी. आणि पुण्यामध्ये आल्यावर ना एक अशी ऍड्रेस विचारायला कधी कधी भीती वाटते की कसे रिॲक्ट करतील. अरे कारण का यार. एक एक्सपिरियन्स आम्हाला आला आता येता. अच्छा, हो आला पण का मला असा? तू सांग की खरंच असं आहे का? ए यार तसं काही नाही ना? नाहीये, खरंच सांगू का, पुणेकर खूप चांगले आहेत. हम्म. खरं तर मी प्रॉपर पुण्यातला, पुणे जिल्ह्यातला आहे, पण मुळशी तालुक्यातला आहे. ओ. सो जरा थोडं आपण म्हणू ना पुणेकर हा. किंवा मुळशी टिपिकल. पॅटर्नच्या वेळेला तुझी मैत्री होती प्रवीण सरांसोबत? ऍक्च्युली प्रवीण सरांची मैत्री किंवा असं काही नाही, पण आम्ही खरं तर पाहायला गेलं तर एकाच गावचे, एकाच तालुक्यातले. आणि त्याची सुरुवात 2015 साली झाली, जो की देऊळबंद 1 आला होता. हा, correct. तर तसं पाहायला गेलं तर स्वामींचं लक्ष तेव्हापासून आहे बरं का माझ्यावरती. हम्म. आता ते असतं ना की गावातला एक कोणीतरी व्यक्ती जो या सगळ्या क्षेत्रात काम करतोय, तर आपल्याला इच्छा असते की बाबा चला, एक खूप छान काम चालू आहे, तर मग आपण का नाही होऊ शकत, आपण पण ऍक्टर होऊ शकतो. पण ती भोळी भाबडी स्वप्न हो. असतात त्यावेळेसची, की म्हणजे आपण त्याच्यातलं काही माहित नसतं Correct. आणि आपण जातो. म्हणजे या अगोदर मी काही नाट्यशिबिरं केली आहेत त्या अगोदर, पण ते असंच की कॉलेजच्या काळात आवड कॉलेज म्हणून. आवड हा. म्हणून कॉलेजच्या काळात कॉलेज करत राहिलो, कॉलेज बरोबर पार्ट टाइम जॉब आणि हे सगळं लाभ 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 लाभ. सो ते काही फार जमलं नाही. 2015 साली जेव्हा देऊळबंद 1 आला, तेव्हा असं वाटायला लागलं, घरच्यांनाही वाटायला लागलं. सो मग सरांना भेटणं किंवा या सगळ्या गोष्टी, तर मग ते तिथून खरं तर सुरुवात झाली. पण मुळशी पॅटर्नच्या वेळेस एवढं असं काही एवढं. आलं नव्हतं. मग त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे, सांगू का मी थोडक्यात तुला? येस प्लीज.
देऊळबंद एक आला, हम्म. भेटायला गेलो. हम्म. आता तसे संबंध होते पण असे कित्येक लोक भेटायला गेलेत त्यांना किंवा येतात पण. तर सर नेहमी एकच सांगतात किंवा मला पहिल्यांदा सरांनी हेच सांगितलं की बाबा काय करतो रे तू. हम्म. म्हटलं सर काय नाही, मी जॉब करतोय आणि नुकता जॉब लागलेला हम्म. खूप चांगला, जिथे की आता आपण आलो एफसी Yes. रोडला. एक मिनिट, आपला मेनू आला. थोडं हेल्दी डाएट आहे ना हा. त्यामुळे, आणि सकाळी वर्कआउट पण खूप जरा जास्त हेवी झालेलं आहे. रोज वर्कआउट हो. करतोस? वाव. पण हे आता की आधीपासूनच? आधीपासूनच हम्म. मधला गॅप थोडाफार रनिंग असं म्हणजे हम्म. मिक्स आहे. कसं वाटलं? प्रॉपर तुपात हे तूप आहे वरती. वाव. तूप आहे, हे पण तूप आहे, तुपातच केलेलं आहे प्रॉपर. खूप कमाल यार, कोण खवळलं. तो टेस्ट Yes. आवडली ना तुला? खूप आवडली, खूप आवडली. तर मी कुठे होतो? प्रवीण सर. हा, प्रवीण सर. नाही, प्रवीण सरांना कसं विसरू शकतो मी. मी होतो 2015 साली देऊळबंद 1. सो घरच्यांना वाटलं की नाही का, मलाही वाटलं. सरांकडे गेलो, भेट झाली. सरांनी मला चांगल्या भाषेत व्यवस्थित समजून सांगितलं की तू करतो काय. मी म्हटलं नोकरी करतो. मग नोकरी करतो तर हे काय. हम्म. नाही सर मला आवडतं असं तसं. आणि असे कित्येक लोक येतात बरं का, खूप ठिकाणी असे कामं मागायला जातात. सरांनी मला सांगितलं की तू एक काम कर, तू जॉब करतोयस ना, जमलंच तर फावल्या वेळात नाटक, प्रायोगिक नाटक हे सगळं कर. केलंयस का तू? म्हटलं हा केलंय सर, पण बराच गॅप पडला कॉलेजच्या काळात, जरा थोडंसं कमी केलं मी आणि राहिलं माझ्याकडून. बरं ठीक आहे, असे मला सगळेच जण सांगतात. म्हटले की तू आता हे सुरू कर. तेव्हापासून मी जॉब करत करत नाटकाकडे, प्रायोगिक नाटक या सगळ्या गोष्टींकडे वळालो. हम्म. सो मग तेव्हा लगेच मुळशी पॅटर्न मध्ये संधी मिळणं जरा थोडंसं अवघडत होतं. सो मीही ठरवलं की पहिलं काहीतरी आपण अचीव करूयात. सो हे मला जाण होती, कारण मला खरंच मनापासून करायचं होतं, म्हणून मी ते सगळं केलं आणि इथपर्यंत आलो. आणि त्याच्यानंतर मग ह्या ज्या गोष्टी पुढे घडत गेल्या किंवा ज्या स्वामींनी घडवल्या त्या झाल्याच. येस. पण अतुल, देऊळबंदमुळे खरंच म्हणजे जेव्हा मी तो सिनेमा पाहिला ना, म्हणजे एक कनेक्ट जाणवला. आणि तू घराघरात पोचलास खऱ्या अर्थाने स्वामींमुळे, असं म्हणायला हरकत नाही. मला सांग ना की तुला त्याच्यानंतर किती लोकांनी भेटतात, तेव्हा तुला येऊन त्यांचं काय सांगणं असतं अदर दॅन खलनायक? देऊळबंदासाठी काय बोलतात? तुला माहितीये, तू बघितलं असशील, सरांसोबत मी जवळजवळ 50 ते 60 दिवस आम्ही प्रमोशनसाठी हो, फिरत होतो. correct. तर बऱ्याच ठिकाणी सर तर इंट्रो करून द्यायचेच माझे. जेव्हा लोक मला अप्रोच करायची, बोलायची ना, की असाच काहीसा रोल आम्ही वाट बघत होतो तुझ्याकडून घडावा म्हणून. हम्म. की ते विलन बघून बघून त्यांना असं झालं होतं की यार हे काय आहे, म्हणजे हा इतका असा नसू शकतो हा. आणि बरं मी तुझं फिजिकली पण वाटू शकतोस की हा, तो थोडा रावडी आणि ते सगळं रावडी. होतं. पण मग मला असं झालं की त्यांना असं वाटत होतं की बाबा म्हणजे जे लोक अप्रोच व्हायचे त्यांना वाटायचं की नाही बाबा तू पॉझिटिव्ह रोल कर किंवा. तर आम्हाला वाट बघत होतो. आणि ते खरं तर हे स्वामींच्या सिनेमामध्ये सत्यात उतरलं आणि स्वामींचीच कृपा झाली. आणि तुझी त्यांनी खरंच आशीर्वाद दिले की इथून पुढचे सगळे रोल तुला असेच मिळतात. पण म्हटलं मला खरं तर पाहायला गेलं तर निगेटिव्ह रोलच आवडतो जास्त करायला. म्हणले ठीक आहे मग खा शिव्या लोकांच्या. म्हटलं आनंद आहे ना, म्हटलं शिव्या खायला भेटतं ते आणखीन काय आहे. म्हणजे ती एक पोचपावतीच असते. Correct. आता तू बघितलं बघ टेबलवरती पण, हा. म्हणजे ते आजोबा होते शुभश्रावणी. शुभश्रावणी. म्हणजे अगदी 3 महिनेच केले असेल मी शुभश्रावणीमध्ये. मी बघितलं ते म्हणाले की आप्पा घाबरू नका. हो, म्हणजे त्या ताई बोलल्या त्यांना, त्या आजोबांना की आप्पा घाबरू नका. म्हणजे सो असं सगळं आहे. पण तू किती फूडी आहेस? मी फुडी खूप होतो पूर्वी. जसं या क्षेत्राकडे जरा थोडं वाटचाल केली तर म्हटलं थोडं कंट्रोल ठेवला पाहिजे. सो कमी झालो. नाहीतर पहिला आहे ना मला फुडी म्हणजे चहा बनपाव. अरे तर आता कधी हे पण. कमी लोक खातात हे. तर तो आहे ना, तो वेड्यासारखा खातो मी. दुसरं काही जेवायचंच नाही. काय हम्म. जेवणाला पण तेच? म्हणजे अगदीच लहानपणापासून. हा. म्हणजे या बनपावावरून आहे ना माझ्या मोठ्या भावाची आणि मोठ्या बहिणींची हम्म. भांडणं व्हायची ओके. माझ्यावरती ना. असं नाही, मी शाळेतून यायचो, घरात बनपाव असायचा खास. तर तो बनपाव मोठा भाऊ येऊन खाऊन निघून जायचा आणि मी शाळेतून आल्यावरती तो बनपाव दिसायचा नाही. मग ताईला विचारतो खाल्ला वाटतं संतोष, थांब बघतेस. मग आल्यावरती त्यांची तांब्या फेकून फेकून अशी भांडणं असायची लिटरली. म्हणजे माझ्यासाठी काही, म्हणजे ते असं होतं ते ताईचं. पण आता ते खूप एकमेकांना जीव लावतात. ऍक्च्युली माझं कसं आहे, मी खूपच लहान आहे त्यांच्यापासून, म्हणजे वयात खूप अंतर आहे आमच्या. ओके. मोठा भाऊ बराच म्हणजे आता तो एका मीडिया ह्याचा म्हणजे हेड आहे सर्क्युलेशन आणि इव्हेंटचा. आणि मोठी बहीण पण ऑलरेडी, म्हणजे तिला 2 नातवंड आहेत. काय? हा.
ओ माय गॉड. सो बरंच अंतर तुझ्या वयाचा कसा अंदाज लावायचा? आहे. रोल मिळू द्या, थांबा जरा. नाही नाही. नाही नाही, गंमत केली. तुला खायला आवडतं पण हो. किती बनवायला आवडतं? यार काय, डॅशिंग हिरो किती जेवण बनवतो? आता तुला किस्सा सांगतो मी. मला नव्हता, अजिबात आवड नव्हती, पण समूह सिरियल साठी लाखात एक आमचा दादा या सिरियल साठी मी वाईला शिफ्ट झालो Correct. आणि तिकडे एकटा राहायला लागलो. तर सगळं घेऊन गेलो होतो, इंडक्शन वगैरे सगळं सगळं सगळं. सुरुवातीला मला काहीच येत नव्हतं, म्हणजे एखाद ऑमलेट आणि फार फार तर भात लावता आला तर पण तो कच्चा राहायचा. पण हळूहळू मी शिकलो का माहितीये का, एकतर एकटा होतो तिकडे आणि मला ते इतकी आवड निर्माण झाली ना की मला ते जाणवलं की स्ट्रेस फ्री ही फॅक्ट आहे. मला ते तेव्हा कळलं की आपण कुकिंग मध्ये जर व्यस्त झालो ना, स्ट्रेसच विचार नाही, नाही विचारच नाहीयेत, म्हणजे मेडिटेशन राहते. True, true. मी लिटरली वेळ झालो, म्हटलं भाई 100% हे मला आजपासून लागलेला एक नवीन छंद किंवा आवड आहे म्हणू आपण. Yes. आणि तेव्हापासून मी स्वतः कुकिंग मध्ये आलो. तर मग आता मी चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी किंवा अजून सांगतो तुला छान असा पुलाव करतो, अंडा भुर्जी खूप छान वा. करतो. पोळ्या नाही येतात अजून मला, ठीक आहे ठीक आहे म्हणजे तेवढं चालू नाही, पण हे ठीक आहे ना खाण्याजोगं. बाहेर खाण्यापेक्षा नाही, बाहेर खातो मी. पण पुढे मला आहे असं वाटतं श्वेता शिंदेना सगळा क्रेडिट जातो कारण का बऱ्याच मेल ऍक्टर्सना त्यांनी जेवण करायला खरंय, शिकवलंय. ही फॅक्ट आहे. कारण का खरंच सातारा खरंच साईडला शूट असतं त्यांच्या सिरियल सिरियलचं, राईट राईट, सगळे शिकतात. ही फॅक्ट आहे. म्हणजे खरंच श्वेता मॅम थँक्यू सो मच. तसं तर बऱ्याचसाठी थँक्यू आहे, पण आता हे कुकिंगचं हिने मला खरं जाणून दिलं की खरं हे तुमच्यामुळे झालंय. Yes. पण आता ना त्यांनी एकदम देसी त्याच्या आवडीचं मागवलंय, चहा आणि ब्रेड बटर, ब्रेड बटर. टोस्ट ब्रेड बटर. म्हणजे बनपाव नाही तर काय झालं? बनपाव नाही तर हे तर का आहे. नाही. माझा अजून एक आवडतो फूड आहे, चहा चपाती टी. अरे भाई कसं एकदम परफेक्ट Yes, रिलेटेड घेतो की नाही, perfect. कारण ते खरंच आहे, मला आवडतं तर आवडतं. Yes. तर त्याच्यावर पण एक किस्सा आहे. आता यासाठी होऊन जाऊ दे. यासाठी घरात ना काय माझ्या याच्यावरती काय म्हणजे किस्सा लिहिला इकडे. नाही म्हणजे भांडण. आता यासाठी चहा चपाती कसं मोस्टली लहान होतो तर आई वगैरे बनवून द्यायची, तर आता कसं भावाचं लग्न झालं तर वहिनी बनवून द्यायच्या. तर वहिनी बनवून द्यायच्या तर मग चहा चपाती कॅमेरा पण वहिनी सोबत छान आहे जसं सिनेमात होतं. एक्झॅक्टली. तर ते तसंच सेम पुढे, त्यामुळे तर मला ते बॉन्डिंग वहिनींसोबत पण दाखवायला. म्हणजे स्नेहल वहिनींसोबत पण ते खूप छान जमून आलं. वहिनी मला सतत म्हणतात, स्नेहल वहिनी पण खूप मस्त बॉन्डिंग झालं किंवा आपलं तो एक केमिस्ट्री खूप छान झाली. Yes. तर याच्यामध्ये काय व्हायचं, परत तिकडे तसंच मोठा भाऊ हा. आणि वहिनी. तर चहा चपाती केली गरम गरम, तर मला थोडं टाइमपास करत 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 येत नाश्त्याला येईपर्यंत तोपर्यंत गरम चपाती भाऊ घेऊन खाऊन घ्यायचा. मग त्यांच्या दोघांमध्ये वाद, म्हणजे हे परत माझ्यासाठीच. मग वहिनी ते असं व्हायचं की नाही तुम्ही भाऊजींना गेले ना, मग कशाला तुम्ही अरे देवा परमेश्वर. म्हणजे हे असं चहा चपातीवरून किस्सा आहे. वा. पण मला असं वाटतं आपल्या सगळ्या मध्यमवर्गीय घरांमध्ये चहा हा. चपाती कॉन्स्टंट आहे. 100%. प्लीज कमेंट करा तुम्ही खाल्ली आहे का, हो, है ना? आणि तूप पण हा वरती तूप, मस्त yes, गाईचं. तूप. आणि आधी तर साखर पण घालायचं. हा, साखर अशी रोल तूप करून साखर डब्यात पोळी, न्यायची. वा वा, है ना? कमाल होती. बरं तुझं ऑफिस इथे जवळच आहे, हम्म. मला सांग ऑफिस कॉलेज पण इथे जवळच आहे. कॉलेज कट्ट्यावरच्या आठवणी आहे की असा एक गँग असते ना आपली की आज आपल्याला इथे खायला जायचं किंवा घरी फक्त फोन करायचा मी आज जेवायला येत नाही किंवा काही, अशी तुझी गँग होती? खूप होती. खूप मोठी. म्हणजे व्हायचं काय सांगतो तुला किस्सा. तर खाण्याच्या विषयावरून जरा एक थोडस डिश आली आहे, ती घेऊयात हो, पहिली हो. आपण. Yes, please. अतुलचं हेल्दी डाएट आलेलं आहे हे आजच्या दिवसात आजचा दिवस. रोज नाही होत शक्य आणि होणार पण नाही. हम्म. हा, तर हेल्दी डाएट पूर्वी खूप केलंय ना, हा प्रॉब्लेम आहे माझा की हेल्दी डाएट म्हणजे कॉलेजमध्ये. आता कॉलेजचं विषय जर पकडायला गेलं ना, MMCC मराठवाडा मित्रमंडळ कॉमर्स कॉलेज, तर या कॉलेजला मी शिकलो. ग्रॅज्युएशन माझं इकडे झालं. पण तुला सांगू का, प्रत्येक व्यक्तीचं काय असतं माहिती आहे, म्हणजे कुठला मुलगा मुलगी कॉलेजला जातात ते, पण ते कॉलेजचे कधीच नसतात. हा हा. सेम माझाही विषय कॅटेगरी झाला. सो त्यामुळे MMCC ला मी जायचो, पण अगदी अर्धा एक तास बसायचो. आणि मी असं आणखीन एक पुण्यात कॉलेज आहे सर परशुराम, म्हणजे SP कॉलेज खूप फेमस आहे, माहिती असेल तुला. तर माझा सगळा कट्टा ग्रुप SP कॉलेजला असायचा. तो इथे यायचं, 2 तास हजेरी लावायची, 2 लेक्चर केले की तिकडे जाऊन बस. आता याच्यामध्ये पण काय आहे, मला अगदी तेवढाच वेळ भेटायचा. याचं कारण असं, त्यावेळेस पण मी पार्ट टाइम जॉब करायचो. तू म्हणशील यार किती स्ट्रगल आयुष्य आहे, पण असं काय नाही. ते काय होतं त्यावेळेस घरातूनच असं होतं की बाबा कमवा आणि शिका, अशा टाईप मध्ये. आणि मला असं वाटतं मुलांसाठी हा प्रेशर थोडा असतो, सुरुवातीपासून असतो.
तर ती गरज असते. पण याच्यामध्ये चुकीचं काय घडू शकतं ना, की एखादी व्यक्ती याच्यामध्ये चुकीच्या नादाला किंवा चुकीच्या या गोष्टींना, Yes. कारण का लवकर पैसा हातात हो, येतो ना, correct. तर तसं टचवूड माझ्या बाबतीत झालं नाही. कारण मला ते कळत गेलं की पैसा येतोय तर तो वाह्यात नाही. हा, तर तो फूड वरती मी बराच केला इन्व्हेस्ट, पण सेव्हिंग पण करायचो. सो त्यामुळे ते थोडंसं मला ते पहिल्यापासूनच आहे की बाबा पार्ट टाइम जॉब असल्यामुळे कॉलेजला थोडा कमी वेळ देता आला, म्हणून कॉलेजच्या जास्त आठवणी नाही आहेत. नाही, पण मग कॉलेजच्या कट्ट्यावरती अगदीच एस व्ही कॉलेजला मागे SS कॅन्टीन होतं, तर तिकडे आम्ही मिसळ खायला वगैरे असं प्रेफर करायचो. पण हीच पोरं संध्याकाळी भेटायची ना आम्हाला, कॉलेजचीच गँग. आणि तर ती संध्याकाळी भेटल्यानंतर माझं सगळ्यात फेवरेट फूड माहिती आहे का, म्हणजे पाव झाला, चहा चपाती झालं, आणखीन एक फेवरेट चायनीज. आपण तुझी रास काय आहे? कॅन्सर, कर्क. नाही माझी तुझी काय? वृषभ आहे माझी. अच्छा, पण सगळं मॅच का होत ना, मग तेच हा. नाही, ऋषभ म्हटल्यावरती तुला सांगू का, माझ्या बरोबर जो चायनीज पार्टनर होता तो ऋषभ होता. ओ मग बरोबर होऊ शकतं. तर आता त्यावेळेसचं चायनीज म्हणजे सांगू तुला, अगदी 60-70 रुपयाला ट्रिपल राईस यायचा बरं का. अरे हो यार. तू 35 मी 35, म्हणजे आम्हाला चिडवायचे चौकात किंवा कॉलेजमध्ये, तू 35 मी 35 वाली लोक येते. संध्याकाळी 1/2 ट्रिपल राईस खायला जातात. मग ते ट्रिपल राईसचा एक स्पॉट असा आमचा ठरलेला असायचा, एक तर SP कॉलेजच्या समोरचा किंवा मग सिंहगड रोडचा. सो अशा पद्धतीतला मी खवय्या होतो, जो की आता बिलकुल राहिलो नाहीये, आता खूप बदललोय. ते त्यावेळेस त्याशिवाय हे असं हा मेंटेन पॉसिबल आणि करणं गरजेचं आहे. हो, काय सांगू तुम्हाला, खूप उशीर आलो या क्षेत्रात, त्यामुळे टचवूड देर करावं आहे, दुरुस्त लागतं. आहे. हा, असं देर आहे दुरुस्त आहे. ना. पण आता तू बाईट घे एक छान. येस, तू नाहीच घेणारच नाही तर तू आज कॉफी मध्ये खुश झाली आहे. तू उपवास घडलाय तुझा कॉफी मध्ये. आणि मी जे मेनू सांगतोय ते फक्त ऐकण्यात खुश झाली, कारण का तुझे पण कधीच्या काळाचे Yes. तू अजून खातीस ते मी खाते. होतं ना. हा. माझे खूप लहर आली ना मला, हा. चहा तूप चपाती करतो ते जरा. सो असं आहे Yes. सगळं. आता इथलं तर झालंय आपलं. आता आपण जाऊया दुसऱ्या अड्ड्यावर, है ना. आता तुम्हारे हवाले वतन साथी हो, म्हणजे तू आम्हाला फिरवणार आहेस. तर बघूया कुठल्या अड्ड्यावर. वतन साथियो, मागे रॅली चालू आहे. हर घर तिरंगा. हरघर तिरंगा. यार इथे खूप शॉपिंग साठी म्हणजे अरे मला हो, असं हे हा रोड पांढरा खूप hill फेमस road आहे, type. खूप फेमस आहे. आता हे रॅली आहे म्हणून जरा गर्दी कमी आहे, अदरवाईज प्रचंड गर्दी असते. आणि विकेंडला तर पाय ठेवायला जागा नसते. बरं, आमच्याकडे ना बँड्रा हिल रोड फेमस आहे, हा जिकडे हा हा. बॉयफ्रेंड्स असे गर्लफ्रेंड्सला शॉपिंगला घेऊन Okay, येतात. तू मैत्रिणींना घेऊन आलायस कधी इकडे? नाही, काय झालं ना, आठवत कॉलेज डेज मध्ये. कॉलेज डेज मध्ये आलोय, पण शक्यतो नाही. जरा मैत्रिणी बाजूला ठेवून कामावरती जास्त प्रेम करायला शिकलो, त्यामुळे जरा Okay. राहून गेलं मगाशी shopping Google कर. टाकला मी तुला. तू पण prepared नव्हता तिकडे. ब्लँक झालो तुम्ही, ब्लँक. म्हणजे मला आठवावं लागत होतं ना की हा, किती असं काही नाहीये, गंमत करतोय. आलं फायनली दिसलं. आई शपथ, मला काय दिसलंय बघ, बापरे. संगीता भेळ पाणीपुरी. येस. संगी पायगुडी, सॉरी. वहिनी म्हणतील मला उचक्या लागून लागून ना. तर ऍक्च्युली हाच तो अड्डा जो फास्ट फूड. फास्ट फूड. मग अशी एक फूड सांगायचं राहिलं तर ते पाणीपुरी होते. म्हटलं तुला जाऊन सरप्राईज द्यावं, पण आई शपथ खरंच सॉरी, तुला इतकं चालायला लागलं यासाठी, कारण का आज पुण्यात जो कार्यक्रम आहे त्यामुळे बरेचसे सगळे रस्ते बंद झालेले आहेत. पण त्याने मी त्याने पुणे फिरता आलं ना. अरे, म्हणजे आम्ही exactly. just खूप गाडीतून भारी भारी. येतो, शूट करतो आणि परत निघून मुंबईला जातो. जातो. तुम्ही खूप भारी भारी, म्हणजे भांडारकर रोड, येस. प्रभात रोड, Yes. FC रोड, FC हे म्हणजे रोड. पुण्याची शान आहे. Yes. हे दुसरं काय म्हणजे तुम्हाला बघायचं झालं ना, तर याच्या व्यतिरिक्त काय बघायचंय म्हणजे तरी FC रोडचा माहोल नाही बघितला. मग अशी बोललो तशी हिरवळ, हिरवळ नाही. खूप गर्दी होती, बॅकग्राऊंडला आवाज होता, म्हणून मी हिरवळ हा शब्द पुन्हा एकदा वापरतो. संगी पायगुडे म्हणजे रेफरन्स ज्यांना कळला असेल त्यांनी कमेंट करा. पण संगीता भेळ आणि पाणीपुरी सेंटरला आपण आता पाणीपुरीवर ताव मारूया. येस, चला या. चलो. कशात काका, बरं आहे का? निवांत. पाणीपुरीत ना. पाणीपुरी, पाणीपुरी 2 पाणीपुरी मीडियम. पाणीपुरीवाल्या काकांकडे जरा गर्दी आहे आणि हा. आपण गर्दीच्या टाइम मध्ये चालू आहे. पण आता आपण तुझ्या जुन्या ऑफिसकडे गेलो होतो, टाइम्स ऑफ इंडियाच्या. मला सांग, तिकडे सगळे अजूनही तुला ओळखतायत हो. आणि त्याच आत्मीयतेने भेटायला आले. असं फ्लॅशबॅक जाणवला? हो, फ्लॅशबॅक जाणवलं, म्हणजे थोडं भरून आलं होतं. ते म्हणतो ना आपण शेवटी
असो फ्लॅशबॅक म्हणजे तोच की माझ्या आयुष्याची सुरुवात आपण म्हणू की वर्किंग. मी अशी तुला किस्सा सांगितला ना 2015 साली. बऱ्याचदा असं होतं ना की आयुष्यात एकाच वेळेस दोन गोष्टी येतात. मग आपल्याला सिलेक्ट करावं लागतं की आपण काय करायचं. एकीकडं देऊळ बंद एक हा सिनेमा आणि एकीकडं मला लागलेली नोकरी. ओके. सो ते त्यावेळेसची नाही का उत्कंठ की नाही आपण हे करावं, पण ते एवढं काही फार माहित नव्हतं. पण तरी ते एक असतं ना त्या वयातली ती गोष्ट. सो मी नोकरी निवडली आणि नोकरीसोबत पुढचे एक 6-7 वर्ष जगलो. आणि त्याच्यानंतर लगेच तू बघतेस की चेंज. टर्निंग पॉईंट तर देऊळ बंद एक मध्ये चालला होता, म्हणजे पहिल्यालाच. पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा काम करायला लागलो, सुरुवात झाली नाटक. तुला छोटीशी आठवण सांगतो. मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये होतो. तर माझा जॉबच मुळात ऍडव्हर्टायझिंग आणि रिस्पॉन्स डिपार्टमेंट मध्ये होता, जिथे की माझं असं होतं एज्युकेशन कॅटेगरी सांभाळायचो मी. काही वर्ष रिटेल पण बघितलं. सो फॉर एक्झाम्पल लक्ष्मी रोडला जायचं, तिकडचे जे क्लायंट आहेत रिटेलर्स, सोनार कपडेवाले, हे या लोकांना भेटायचं आणि आपल्या प्रिंट याच्यासाठी न्यूजपेपरसाठी ऍडव्हर्टाइजमेंट द्या म्हणजे हे भाग पाडणं त्यांना की बाबा तुम्ही करा. कन्व्हिन्स करायचं थोडक्यात. तो तसा मी मुद्दाम एक्सप्लेन करतोय, बऱ्याच लोकांना कळतच नाही नक्की जॉब काय होता. सो आता हे होतं मार्केटिंगचं काम, फिरतीचं काम. तर तू माझी विचारलेलं की कॉलेज लाईफ तुझी कशी किंवा काय. तर कॉलेज लाईफ माझी पार्ट टाइम जॉब आणि ह्याच्यात गेली. सो मला ते जास्त एक्सप्लोर करता नाही आलं. आला प्रश्न जॉबचा. तर जॉबच्या वेळेस पण काय व्हायचं, सकाळी निघायचो मी 9-9:30 ला ऑफिसला पंच केल्यानंतर 9 to 5 पंच केल्यानंतर एक 11-12 वाजता क्लायंट व्हिजिट. मग ते पुण्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावं लागायचं. सो मग जिकडे जाईल तिकडेच आमचा खायचा अड्डा. मग ते अगदी एखादं स्वीट होम असेल, मी तुला व्हिडिओ देईल तो. एखादं स्वीट होम असेल तिथे डबा काढायचा, दुपारच्या वेळेला जेवण करायचं आणि परत क्लायंटच्या व्हिजिटला निघायचं. सो हे करता 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 थोडंसं आता जाणवलं की आता आपलं कुठेतरी आवड बाजूला राहिली आणि आता आपण हेच करतोय. तो समहाऊ हा डिसिजन मी अगदी स्विच केला. सगळ्यांनी मला विचारलं की तू खूप मोठा डिसिजन घेतोय, कारण का मी जेव्हा जॉब सोडला ना तेव्हा माझी सॅलरी पण तशी भरपूर होते. सगळ्यांनी म्हणजे असं शॉक झाले की यार तू असा कसा डिसिजन घेतला, तू एकदम समहाऊ अचानक, म्हणजे रिस्क नाही घेणार तर काही उपयोगच नाही. हा एक्झॅक्टली. सो मग ते तसं डायव्हर्ट झालं. ते खायचा अड्डा त्यामुळे खूप कमी होते. त्यातला हा एक अड्डा आहे की दुपारच्या वेळेला समजा डबा नाहीये आणि एखाद वेळेस झालीच इच्छा तर मग पाणीपुरी खा, तिकडे समोर एक ज्यूसवाले काका आहेत त्यांच्याकडनं ज्यूस पी. अशा या सगळ्या गोष्टी मी आतापर्यंत करत आलो. क्या बात आहे. पण आता मी तुला खरंच फील करू शकते की आम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहोत आणि आपली फील्ड सेमच आहे. तर ती तारेवरची कसरत काय असते आणि आता जेव्हा इतकं सगळं छान लोक तुला भेटतायत, तुला ओळखतायत, तेव्हा भारी फिलिंग असेल ना. म्हणजे यार, म्हणजे आपण जे काम करतोय ते पोचतंय, सेलिब्रिटी राहिलं बाजूला, पण काम पोचतंय आपलं 100%. एक छोटस हे सांगतो, ऑफिस जे होतं ना एका ठराविक लिमिट नंतर काय झालं, माझं या कुकरच्या शिट्टीमध्ये आवाज येईल ना माझा. हा मग ठीक आहे. तर एका ठराविक लिमिट नंतर आवाज काय विषयच नाही. मी नाटकाची प्रॅक्टिस, कारण का सरांनी सांगितलेलं थिएटर जॉईन कर, ग्रुप जॉईन कर, तर मी केला. पुण्यातली एक चांगली संस्था आहे व्यक्ती पुणे नावाची, त्यांच्याबरोबर, किंवा अजून नाट्य आरंभ म्हणून आहे मुळशीतल्याच एका माझ्या मित्राची. सो यांच्या संस्थेबरोबर मी काम करायला सुरुवात केलं. मग त्यांच्याबरोबर नाटक करायला सुरुवात केली. म्हणजे मग अगदी सूरज असो किंवा सुयश असो, महेंद्र मारणे असो, म्हणजे धनंजय सर, देशपांडे सर, म्हणजे ज्यांनी की या सगळ्या गोष्टीत मला नाटकाच्या वेळेस खूप मदत केली. सो मला आता त्यांना वेळ द्यायचा होता. नोकरी करत होतो. नाटक खूप स्ट्रिक्ट असतं, वेळेत जाणं असतं. सुरुवातीला मला इतका त्रास झाला ना की 6ला पंच करायचंय आणि मला 6:15 प्रॅक्टिसला पोहोचायचंय. पॉसिबल व्हायचं नाही. तिकडे रोज शिव्या आणि इकडे बॉसच्या शिव्या. का? रिपोर्ट नाही भरला. तो असतो ना एक दिवसभराचा, कुठे कुठे कॉल केले, काय काय केलं. मग हळूहळू आहे ना मी, म्हणजे खरं सांगतो कॅमेऱ्यासमोर, पाट्या टाकायला सुरुवात केली. कारण इकडे खूपच आवड निर्माण होत चालली होती. पण नाही, रेव्हेन्यू वाईज जर बघितलं ना तर माझं सगळं टार्गेट कम्प्लीट असायचं आणि त्यामुळे समोर मला बॉस कडून पण तेवढा सपोर्ट होता. सो म्हणजे मला खूप असा एकदम चांगला सपोर्ट झाला. सो मी पाट्या म्हणेल की पाट्या नाही म्हणता येणार त्याला, पण तू चांगल्याच गोष्टीसाठी. एक्झॅक्टली. म्हणजे मी कोणाला फसवत नव्हतो. रेव्हेन्यूच्या ठिकाणी होता, चांगला होता, नशिबाने ते सगळं चांगलं होतं. सो हे प्रॅक्टिस साईड बाय साईड चालू होती. सो असं होतं. मग संध्याकाळी 6:15 तिथे पोहोचलो की घरी जायला काय मग 10-10:30. मग राज्यनाट्य असो, कामगार कल्याण असो, किंवा अजून कुठल्या स्पर्धा असो. कारण कॉलेज काळात ज्या स्पर्धा नाही जगलो त्या स्पर्धा मी राज्यनाट्य, कामगार कल्याण, जॉब करता जगलो. असा होता प्रायोगिकचा प्रवास आणि जॉबचा प्रवास एकत्र. वाव, क्या बात आहे. बरं, आता
पाणीपुरी तुझ्यासोबत खाऊन घेते हो. पुढे तू मोठा स्टार होशील तेव्हा अरे कधी बस आपण क्या, असं अरे केल्यावर यार. पाणीपुरी खाऊ. पण नाही, मी खाऊया. मॅनिफेस्ट करते तुझ्यासाठी की साऊथ मध्ये तुला भन्नाट असं काहीतरी तगडं मिळालं पाहिजे ना. थँक्यू Look ही तसाच वाटतं तुला. थँक्यू सो मच. येस आपण पाणीपुरी खाऊया. येस खाऊया. चलो Cheers. चिअर्स. मस्त काय कमी तिकीट वगैरे बरोबर आहे. नाही वाद असतो ना मुंबईची पाणीपुरी चांगली की पुण्याची. तो नको आता. आता मला असं वाटतंय काय पुण्याची चांगली आहे थँक गॉड. म्हणजे अंडर एस्टिमेट करतो आपण. वा. तू मला एक प्रश्न विचारलेला. माझ्यासाठी पाणीपुरी काय? आजपासून तुला मी सगळे खाद्यपदार्थ सांगितले. हे नाव मी विसरलोच कसं असं झालं माझ्यासाठी. म्हणजे घरी पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणले की अरे ते पॉडकास्ट पाहताना म्हणते अरे ह्याने पाणीपुरी कशी सांगितली नाही. मला प्रचंड आवडते पाणीपुरी. कधीही द्या, कितीही द्या, खाऊ शकतो. जरा तुम्ही कंटिन्यू ठेवा. हा त्यांचं असं झालं की संपवतात की काय. असं नाही होणार आहे. काय झालंय जरा इथून अगोदरचा नाश्ता हेल्दी झालाय त्यामुळे जागा असती पोटात तर 100%. वा कमाल. रगडा गरम आता जरा लागायला लागलाय. थँक्यू. तुम्ही मुंबईची पाणीपुरी पाणीपुरी खाल्ली आहेत का दादा? मुंबईची पाणीपुरी मुंबईची नाही खाल्ली पण बरेच ठिकाणी ट्राय केले. आवडली तुम्हाला? काय आपल्यालाच आवडते. हे भारी होतं. हा लहानपणापासून आपण ती खातो ना, तीच सवय लागते. आमच्या ऍक्टिंगच्या बाबतीत असं होत नाही. आपली ऍक्टिंग आपल्याला आवडतच नाही. म्हणजे मला तरी नाही आवडत. आम्ही झारखंडला परवाच जाऊन आलो जगन्नाथला, पण नाही आवडली आपली. पण चांगली गोष्ट आहे. ऍक्टिंग मध्ये असंच असं मग हवा डोक्यात जात नाही. बस मसाला पुरी देऊ ती घेतल्याशिवाय हा बस लास्ट. बरी सांगितलंस ना जेवायला नाही येणार. बहिणीचा फोन. बेत आज काय? ओके आखाड. आखाड. So- ही पाणीपुरी आहे. जेवायला नाही म्हणजे मी जेवणारच नाही. थँक्यू. हे आपलं दस कदम फेमस आहे. या जगातलं शेवटचं सत्य आहे की पाणीपुरी झाल्यानंतर मसाला पुरी खाल्ली नाही हा तर म्हणजे कसा दिवस कसा जाणार ना. येस. पण ह्याचं नाव काहीतरी वेगळं म्हणाले ते काय? दस कदम. दस का दम. का बरं दस का दम? 10 गोष्टी आहेत का याच्यामध्ये? कॉलेजच्या स्टुडंटला परवड्यासाठी एक पाणीपुरी खाली की दोन मसाला पुरी, 3 मसाला पुरी साठी त्यांच्यासाठी वेगळीच मसाला पुरीची प्लेट काढली. ओ 10 रुपयात मसाला पुरी. अच्छा असं आहे. दस का दम लय भारी आहे. भारी ना. आणि आमच्या सलमानच्या शो मुळे दस कदम. हा. बरोबर बरोबर. मी हे आवडलं मला. तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी आवडली मला. पण किती फिल्मी आहे ना आपलं बॅकग्राऊंड पण सगळी. आजूबाजूला सगळं फिल्मीच चालू आहे. 10 कदम. घ्या. येस. आणि ही कैरी जी टाकली आहे ना, खूप साऱ्या कैऱ्या आल्या. तू बरोबर आल्यात तुला वाटायला. जन्नत. मस्त. एवढं सगळं जंक फूड खाल्ल्यानंतर मला वाटतं एखादा ज्यूस तर नक्कीच बनतो. पण जंक काय, आपण रागी डोसा खाल्लाय आयला हो खरंच है की. ना. आणि चहामध्ये पण साखर नव्हती. हा बरोबर. पाणीपुरी तर अशी जिरेल आता अरे ती जाईपर्यंत पण- सवय म्हणजे आपण परत एफसी रोडला जाईपर्यंत हा, आरामात जिरली. तिचा नाश होऊन जाईल. Yes, so मित्रा juice- काय देणार स्पेशल? तुझ्याकडे काहीतरी स्पेशल होतं पण आता काय झालं मी खूप वर्षांनी आलो त्यामुळे मी विसरलोय की तुझ्याकडे काय स्पेशल मिळतं. अच्छा शेक नको. हेवी होईल. ज्यूस मोसंबी पण मी चांगली pineapple. मोसंबी. मी पायनॅपल. एक पायनॅपल आणि एक मोसंबी पायनॅपल मिक्स. पण अतुल एक म्हणजे डीएम्स तुला येतात का असे मुलींचे लुक्स वरून साखर. हा टाक ना साखर टाक. थोडी टाक पण थोडी. आईस नको यांना ऍपल चालेल. पायनॅपल आईस Pineapple चालेल. मध्ये ice चालेल. काय शुगर हवी आहे जसे डीएम येतात तशी शुगर हवी आहे. तर हा डीएम वरती आपण बोलत होतो तर ते तसंच आहे. आयुष्यातली साखर असते ती कमी जास्त होते तर ते डीएम खूप येतात मला. आणि अगदी सिरियल पासून येतात. हा. तर त्या डीएम मध्ये पण हेच बोललं जातं
की तुमचा लुक विलनचा खूप आवडतो. हा तू वाजव, थांब जरा. हा झालं की सांग. झालं? खूप महत्वाचा विषय आहे रे, म्हणून म्हटलं. तर डीएम मध्ये हेच बोललं जातं की सिरियलचा लुक खूप छान आहे, या सिरियलचा लुक खूप छान आहे, काम खूप छान करताय, विलन खूप आवडतोय. आता दत्त्या पायगुडे तर प्रचंड आवडला की पॉझिटिव्ह रोल पण तुम्ही खूप छान केला. पण ग्रीन फ्लॅग झाला, ग्रीन फ्लॅग सगळ्या मुलींसाठी ग्रीन फ्लॅग, की हा रिअल आयुष्यात हा माणूस असाच असावा. नाही तर तो पहिला वाला जो होता जो सिरियल मध्ये बायकोला खूप मारायचा, तो आता दत्त्या पायगुडेमुळे जरा थोडा, त्यामुळे जरा आणखीन डीएम यायला लागले. पण तुला किस्सा सांगतो हाईट, मला आफ्रिकेमधून मेसेज यायला लागलेत. म्हणजे आता इंटरनॅशनल, साधं सुद्धा गणित नाही. सॉरी, म्हणजे असं काय मी हवेत नाही गेलेलो, गमतीचा भाग आहे म्हणून सांगतो. तर आता झी ने ना एक इव्हेंट केला साऊथ आफ्रिकेला आहे ना, एक चॅनल आहे, काय नाव चॅनलचं नाव नाही आहे पण काहीतरी झी जुवांका वगैरे, आणि तिथे डब करतात आणि ती साऊथ आफ्रिकन त्या भाषेत इस्सुझुलू काहीतरी भाषा आहे, असंच काहीतरी आहे. ते पण मला काय कळलं ते सांगतो. तर त्या भाषेत ती डब करून तिकडे सिरियल दाखवतात. तर आता लाखात एक आमचा दादा, तर आफ्रिकेमधून 2 महिलांचा मेसेज आला, त्या इव्हेंटला गेल्या होत्या. तिथे ना त्या इव्हेंटमध्ये अभिजित दादा, आपली पारो हा, आणि अभिजित दादाची बायको, माझ्या नवऱ्याची बायको मधल्या, हा म्हणजे ते 3 जण गेले होते आणि झीनेच नेलं होतं. तर ते मला सांगत होते, अनिता ताई. तर मग ह्या त्या महिलांचे मला मेसेज असे आले, एकीने मला फक्त स्टोरी पाठवली की तुम्ही पण असे काम करताना झी मध्ये तुम्ही पण या, पण दुसरीने मला असं लिहून पाठवलं, त्यांच्या इंग्लिश जमतं त्यांना, त्या इंग्लिशमध्ये पाठवलं की बाबा तुम्ही खूप छान काम करताय, तुम्ही इकडे खूप फेमस झालाय आफ्रिकेमध्ये. तुम्ही म्हणजे कोण माहितीये का? स्पेसिफिकली तुम्ही आणि तुमचे पप्पा जालिंदर, हे दोघं इथं जर सापडले तर तुमचे जरा हाल खराब असतील किंवा अवघड होईल. ते गमतीचा भाग, म्हणजे ते काही खरं नसणार आहे, पण ते तसं सांगत होती. म्हटलं यार चांगली कॉम्प्लिमेंट आहे, असं तसं हे मी तिला उत्तर दिलं. तर म्हटली तुम्ही नक्की इकडे आवर्जून या. म्हटलं फ्लाईट वरतीच तुम्ही काही ट्रॅप वगैरे नाही लावणार, फ्लाईट म्हणजे एअरपोर्ट वरती स्वागतच होईल. अहो नाही तसं काही नाही, पण खरंच तुमची सिरियल आणि इव्हन झी मराठीच्या जेवढ्या काही सिरियल आहेत ना इथे डब होऊन येतात, सगळ्या लोकप्रिय आहेत. सो मी खरं तर झी वाल्यांना, चॅनल वाल्यांना सांगेल की बाबा तुम्ही नेक्स्ट टाइम या दोघांना घेऊन या, कारण या दोघांना खरंच भेटायचंय. मग मी असंच जाऊन त्या चॅनलवरती मागे पण बघितलेलं, आणि डॅडींना म्हणजे गिरीश ओकांना सरांना मी पाठवत असतो असे मधून अधून व्हिडिओज ते. सो आम्ही प्रचंड हसत असतो. पण कमाल आहे, म्हणजे हे इंटरनॅशनल ब्रँड झालेलं आहे. म्हणजे तू आता डीएम बघ म्हटलीस, इथे ठीक आहे, ते डायरेक्ट आफ्रिकन. वाव, हे घे, हा मिक्स वाला आहे ना, ज्यावरती त्यांनी पायनॅपल तिथे लावलाय, तो त्यांनी फरक लाविश दिसतंय यार. नाईस, Cheers. चिअर्स. वा, मस्त. कधी डबा नसला की मी इथे ज्यूस वरती भागवायचो. पण मी मगाशी जरी असं बोलता बोलता बोलले असेल की साऊथ मध्ये तुला बघायला आवडेल, पण जेन्युइनली तुला बघायला आवडेल. मला सांग, तुला किती काम करायला आवडेल साऊथ? मला खूप आवडेल. मुळातच मला साऊथ इंडस्ट्री खूपच आवडते, आणि कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडते. पण मातृभाषेवरचं प्रेम आणि मराठी, कुठेतरी त्या मराठी इंडस्ट्रीला पण एक प्रायोरिटी आहे. नाही, आणि प्रायोरिटी आहे, आणि मुळात तिला साऊथ सारखं बनवायचंय. जर समजा आता तू म्हणतीयस की चेहरे आहेत, लोक आहेत साऊथ सारखे आहेत, की जे की साऊथ मध्ये जाऊन काम करावं, तू तुझी इच्छा व्यक्त केली, पण मला असं वाटतं की का नाही इथं मराठीमध्ये, का नाही मराठी साऊथ सारखी का नाही होऊ शकत? तर त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करायचे. अजून मी खूप लहान आहे, म्हणजे तसं पाहायला गेलं तर लहान तोंडी मोठा घास घेतो, हा शिकत असतो. सो माझं मनापासून तर आहे, पण हा अगेन तेच की थोडं पैशा पाण्यासाठी जाऊन येईल, नक्कीच करेल मी, ते पण महत्वाचं आहे. आणि मगाशी मला कळलं की तू डान्स कोरिओग्राफर पण होतास. हो, पाणीपुरीला पण ते एक मॅच झालंय आपलं. हो, कमाल. तो पण व्हिडिओ मला शेअर करतीस, आपण दाखवूया. 100% कोरिओग्राफीचा व्हिडिओ शेअर करेल मी तुला. ऍक्टिंग झालं, तू ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग मध्ये होतास, कोरिओग्राफर होतास, आणि काय छुपे टॅलेंट्स आहेत तुझे? नाही, मग आता हा डान्सचा छुपा टॅलेंट जो आता त्यांनी तो एक्सपोज केला. पण बघ ना, ते पण राईट टाइमला भेटले. हा, राईट टाइम. मला कळलं. ते शेजारी आहे ना दत्त मंदिर आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला गुजबम्स आले यार. ऍक्च्युअली आहे, आणि
तुला अरे आता हे पॉडकास्ट कमी पडेल काय सांगू तुला मी. सिरियलच्या ठिकाणावरचे घडलेले इन्सिडेंट आहे, अजून बऱ्याच ठिकाणी घडलेले आहेत. म्हणजे कायम मला ते जाणवलंय. हे बघ जे आहे ते आहे, व्हॉट एव्हर मला ते जाणवलंय आहे. तू भिवू नको, तुझ्या पाठीशी आहे तर मला पाठी. माझे आई बाबा स्वामी दत्त महाराज म्हणजे हे काही असेल काहीतरी आहे, पण ती शक्ती आहे. डान्सचं म्हणेल तर मी डान्स कोरिओग्राफी आहे ना अगदी अजात मी लहानपणापासून डान्स करतोय. कोरिओग्राफी मी 12वी नंतर करायला सुरुवात केली. सो बऱ्याचशा लग्नांच्या कोरिओग्राफी मी करायचो त्या ग्रॅज्युएशनच्या टाइममध्ये. म्हणजे तो जॉब पार्ट टाइम आणि हे असं माझ्या दोन्ही गोष्टी चालू असायच्या. पण समाऊ डान्स मी ते कितपत म्हणजे नाही ना, हा एक्सपायरी डेट असते आपण म्हणतो तसं. एक्झॅक्टली तो नाही कंटिन्यू करू शकलो. पण अगेन तेच की एका उत्तम ऍक्टरला डान्स आलाच पाहिजे. सो कुठे संधी मिळाली की नाचतो. Yes. मग अगदी ती चॅनलची पार्टी असो किंवा काही असो, सक्सेस पार्टी असो, व्हॉट एव्हर. पण माझा डान्स मग मी तिथं कौशल्य दाखवायचा चान्स मिळाला की दाखवून द्यायचं. मग आता देऊळबंद 3 मध्ये कदाचित तुझ्यावर एक गाणं असेल, जसं खंडेराया गाणं होतं, तुझ्यावर एक गाणं, संस्कृती होती त्याच्यामध्ये ह्यात. संस्कृती आणि सरांनी कसला डान्स केला कडक नात गोळा. हो. तर होप सो तसं असावं. पण मी म्हणेल की जे मिळेल Go ते with the flow. गो विथ द फ्लो. जे येईल ते येईल वाट्याला. फक्त गो विथ द फ्लो आणि प्रामाणिकपणे काम करायचं. जे डोळ्यासमोर बघत आलो शिकत आलो ते आचरणात आणून पुढे काम करायचं. अगदीच. Summer starts light. सो ह्याच नोटवर हम्म. आपण इथे आता थांबू येणार. आपण लाईन मध्ये सगळं खात सुटू. थोडं चालावं लागेल पण त्यासाठी. उद्या परत येऊ. मला मुंबईतून यावं लागेल परत. मग मी मुंबईला येतो. ते पण विचार बेटर शकताय. राहील. खरं तर मुंबईलाच प्लॅन होता आमचा, हम्म. पण ते हम्म. पुन्हा एकदा घडवून आणलंय. येस. सो अतुल खूप मजा आली. हे पुणे तो अर्धच पुणे होता मला असं वाटतं. सतकोर 25%. 25%. पण खरंच आज खऱ्या हाताने पुणे एक्सप्लोअर केलंय चालून. मजा आली आहे. कंपनी चांगली असेल तर मग कुठलीही अरे गोष्ट चांगली यार वाटते. विषयच नाही. सो येस, आता हे कधी परत आपण असं करू माहिती नाही मला. मोठा स्टार होशील तू. स्टार होईल. स्केड्यूल स्टार होईल येस. आणि या सगळ्या गोष्टी पण घडत राहतील. आता काय ऐकलं ना हो, काही लोकांकडे की yes. हा डाऊन टू अर्थ आणि हे सगळं ते आहे तर आहेच. आता मुळातच आहे तर त्याला काय करू शकतो. मित्रांसाठी असतात. तू हक्काने एकतर बोलू शकतो अरे बाबा बास झालं तुझं आता चल एखाद टाइम दे थोडासा. तो असं नक्कीच तुझ्यासाठी नक्की आणि राष्ट्रीय मराठीसाठी पण नक्की. येस. आता तर फॅमिली होत आपण. येस थँक्यू अतुल. मजा आली. भेटू आपण पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. ताईच्या हातचं जेवायला नक्कीच येईन मी. अरे 100% येस. करूयात प्लॅन. बाय बाय. माझा संपला. बाय. काय पौष्टिक आणि काय हेल्दी खाल्लंय. एंड काय छान केलाय. थँक्यू सो मच. राष्ट्रीय मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा खूप खूप मनापासून आभार. असंच प्रेम माझ्यावरती करत राहा आणि राष्ट्रीय मराठीवरती असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. बाय बाय.